मंडळी, राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या निमित्तानेच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आली आहे। त्यानुसार आता महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्याच अजित गोपछडेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत असं समजतंय। तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून आता नारायण राणे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होत आहे। पण मग पंकजा मुंडे यांची उमेदवारी कापण्यामागे नक्की कोणाचा हात आहे? एकूणच कशी असणार आहेत महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीची पुढची गणितं? ही निवडणूक बिनविरोध होईल का? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, राज्यातील राज्यसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही उद्या 15 फेब्रुवारी असून महाराष्ट्रातील 6 जागांसाठीचे उमेदवार आता जाहीर करण्यात येत आहेत। सुरुवातीला काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची उमेदवारी राज्यसभेसाठी जाहीर केल्यानंतर आता महायुतीनेही आपल्या 4 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे। तर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे शिक्कामोर्तब झालेला आहे। मात्र भाजपाने 3 जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यानं आता 6ही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे। 3 उमेदवारांची घोषणा भाजपाकडून करण्यात आली असून नुकतेच भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे। अशोक चव्हाण यांच्यासह भाजपा नेत्या आणि आमदारकीवेळी आपली जागा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांचंही भाजपाने राजकीय पुनर्वसन केलेलं आहे। तर भाजपा राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अजित गोपछडे यांनाही संधी मिळाली। भाजपाने आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केल्यामुळे आता भाजपाकडून 3च जागा लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट होत आहे। भाजपा 4 जागांवर उमेदवार देईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, पण आता 1 जागा शिवसेना शिंदे गटाला तर 1 जागा अजित पवार गटाला मिळणार अशी चर्चा आहे। शिवसेनेकडून माजी खासदार आणि काँग्रेसमधून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे। आता महाराष्ट्रातून एकूण 6 जागा राज्यसभेवर निवडून द्यायच्या आहेत। भाजप हा सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपने आपल्या वाट्याला 3 जागा घेऊन एक एकनाथ शिंदे गटाला आणि एक अजित पवार गटाला बहाल केल्याचं चित्र आहे। पण एकूण चित्र पाहता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे महाविकास आघाडीला 2 जागा जिंकणं मुश्किल झालंय, जे की सुरुवातीला शक्य मानलं जात होतं। अर्थात अवघड असलं तरीही थोडीफार अपक्षांची साथ मिळाली असती तर तेही शक्य झालं असतं। आता राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्यानं राज्यात पक्षादेश म्हणजेच व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे आणि यातही भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे विधानसभेची 1 जागा रिक्त आहे। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदान करतील। या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक असणार आहे, पण सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 15 ते 16 आमदार तर शरद पवारांकडे 11 आमदार आहेत। त्यामुळे या दोन्ही गटांना निवडणुकीत विजयाचं गणित जमवणं अवघड आहे। एकट्याला सोडा, दोघांनाही मिळून 42चा कोटा पूर्ण करणं अवघड असेल। आता दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे 43 आमदार आहेत। काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर इथून शिक्कामोर्तब झाला आहे, पण अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे यापैकी किती मतदान हे काँग्रेसला मिळतंय हे पाहावं लागेल, कारण अशोक चव्हाण हे यातली बऱ्यापैकी मतं फोडतील हे नक्की आहे। काँग्रेसचे बरेचसे आमदार क्रॉस वोटिंग करतील असं चिन्ह आहे। त्यामुळे काँग्रेसला त्यांची ही एकच जागा निवडून आणण्यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाची मदत घ्यावी लागणार आहे। अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का? झालाच तर उद्धव ठाकरे गटाची मतं ग्राह्य धरली जाणार का हा प्रश्न आहे। सेम आता राष्ट्रवादीमध्ये जर अजित पवार गटाचा व्हीप लागू झाला तर शरद पवार गटाची मतं ग्राह्य धरली जाणार का हा सुद्धा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला आता महायुतीचं विधानसभेतलं पक्षीय बलाबल बघायला गेलं तर भाजपचे एकूण 104 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 42 आमदार आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे 40 आमदार आहेत। त्यामुळे त्यांचं चित्र जवळपास क्लिअर आहे। आता ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय त्या राज्यसभेच्या उमेदवारांची आपण आता एक एक करून ओळख करून घेऊयात। आता भाजपचे जे 3 उमेदवार आहेत त्यामध्ये 1 नंबरला आहेत अशोक चव्हाण। अशोक चव्हाणांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। आपल्याला माहिती आहे की ते महाराष्ट्राचे 2 वेळचे माजी मुख्यमंत्री आहेत। आगामी काळात त्यांना आता भाजपकडून केंद्रात मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालंय।
त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील पक्षाचा पराभव, ब्राह्मण मतदारांकडून होत असलेली टीका, संघ वर्तुळातूनही मिळालेल्या कानपिचक्या यामुळे मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अर्थात भारतीय जनता पक्षासाठी कोथरूड मतदारसंघ हा पुणे शहरातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्यानं विधानसभेच्या मागील निवडणुकीत माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांना तिथं उमेदवारी देण्यात आली. त्या जागेवर त्यापूर्वी निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी यांना डावलून दिलेल्या उमेदवारीने पक्षांतर्गत पातळीवरही असंतोष निर्माण झाला होता. मात्र पक्षाच्या आदेशामुळे पाटील यांना इथून निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना काम करणं भाग पडलं होतं. पण आता पुण्यातल्या ब्राह्मण मतांना खुश करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय. त्यानंतर भाजपची राज्यसभेची उमेदवारी डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील जाहीर झाली आहे. आता खरं तर हे नाव सर्वांसाठी आश्चर्यचकित करणार आहे. अजित गोपछडे हे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गोपछडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलेलं आहे. भाजपचे बीड जिल्ह्याचे प्रभारी म्हणून देखील ते काम पाहत आहेत. अजित गोपछडे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झालेली आहे. एकेकाळी त्यांनी कारसेवा केली होती. भाजपाशी निष्ठावान असलेला नेता म्हणून गोपछडे यांची ओळख आहे. त्यामुळे संघटनेतील एका निष्ठावान पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली गेली असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना तिकीट जाहीर झालंय. मंडळी, नुकतंच जानेवारी महिन्यातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तब्बल 55 वर्षांपासून देवरा कुटुंबीय काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. पण दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याचं लक्षात येताच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. या जागेवर उद्धव ठाकरे गटानं दावा ठोकलाय. त्यामुळे देवरा यांना संधी नव्हती. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यानंतर काँग्रेसकडूनही आता राज्यसभा उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आले. या यादीत चंद्रकांत हंडोरेंचं नाव आहे. चंद्रकांत हंडोरेंचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत राज्यसभेचं तिकीट दिलंय. पण आता ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची मतं ग्राह्य धरली जात आहेत का नाही यावर सगळा खेळ आहे. कारण जर असं झालं नाही तर मग काँग्रेसच्या उमेदवाराला आपला कोटा पूर्ण करणं देखील अवघड होईल. कारण काँग्रेसचे बरेचसे आमदार हे अशोक चव्हाणांमुळे भाजपला छुपमतदान करतील आणि ठाकरे शरद पवार गट यांचा पुरेसा सपोर्टही नसेल. अशावेळी 6वा उमेदवारही भाजपच्या वाट्याला जाईल का अशी ही परिस्थिती होती. अर्थात आपण 4था उमेदवार देणार नसल्याचं बावनकुळेंनी नुकतंच डिक्लेअर केल्यानंतर आता ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेनं चालली असल्याचं कळत आहे. अर्थात 5 जागा पदरात पडत असतील तर महायुती लय तानाताण करणार नाही, तर विनाकारण अतिरिक्त एखादा उमेदवार देऊन आयता पराभव स्वीकारून लोकसभेच्या धर्तीवर मविया पराभवाचं परसेप्शन बिल्ड होऊ देणार नाही. आता नेमकं एक्झॅक्ट काय होईल हे आपल्याला आगामी काळात समजेलच. आता राष्ट्रवादीकडून नुकतंच प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानं वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजी नाट्य नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी दिली असावी असं बोललं जात आहे. पण आता या निवडणुकीतून नारायण राणे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचा मात्र पत्ता कट करण्यात आला आहे. आता नारायण राणेंना राज्यसभेऐवजी लोकसभेवर पाठवण्याचा भाजपाचा प्लॅन आहे असं बोललं जात आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर नारायण राणेंचे माजी खासदार पुत्र निलेश राणे यांनी दावा सांगितलाय. तर शिंदे गटाचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे तर गेल्या काही वर्षांपासून तयारी करतायत. आता तिथे ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. त्यांना हरवण्यासाठी भाजपाने नारायण राणेंना मतदारसंघातून तिकीट देण्याचं ठरवल्याचं आपल्याला समजतंय. त्यामुळे त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळालं नसल्याचं बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा भाजपने धक्कातंत्र वापरत पंकजा मुंडे यांना सुद्धा डावललाय. बऱ्याच दिवसापासून खरं तर राज्यसभेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलंय. बऱ्याच दिवसांपासून पंकजा मुंडे या राजकीय वनवासातून जात आहेत. या बाबतीत त्यांनी बऱ्याच वेळा तशी वक्तव्य सुद्धा दिलेली आहेत. आता पंकजा मुंडे सध्या गाव चलो अभियानांतर्गत बीडच्या गावांमध्ये फिरतायत. युतीमधल्या पक्षांमुळे आता हा माझा मतदारसंघच राहिलेला नाहीये असं म्हणून त्यांनी खदखद सुद्धा व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे आणि भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यातली नाराजी आता काय महाराष्ट्रापासून लपून राहिलेली नाही. त्यातही फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातला छुपा वादही जवळपास सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची उमेदवारी कापण्यात देवेंद्र फडणवीस यांचाच पुढाकार असेल असं बोललं जात आहे.
पण एकूणच धक्कातंत्राचा वापर करत भाजपकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि नारायण राणे यांना पद्धतशीर डावरलं गेलंय असं बोललं जात आहे. पण चित्र जवळपास स्पष्ट आहे की ही निवडणूक बिनविरोध होईल. अर्थात काँग्रेसही हंडोरे व्यतिरिक्त अजून विरोधी उमेदवार देऊन ही निवडणूक होऊन देईल अशातला भाग नाही, कारण लोकसभेच्या आधी त्यांना पराभवाचा शिक्का नक्कीच मिरवायचा नसेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि नारायण राणे यांचं तिकीट कापण्यामागे कोणाचा हात असेल? या निवडणुकीचा आगामी लोकसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.